राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. मराठा समाजासाठी 10% आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर शासनानं 3 महिन्यात आरक्षणाचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. की छत्रपती शिवाजी महाराजांची एक आमच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील मी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन आपल्याला या मराठा समाज सगळ्यांचाच विषय आहे तो मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता, धक्का न लावता आरक्षण देण्याचं एक सगळ्यांचं मत मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती. वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता, जे आंदोलन केलं, तो ऐरणीवर होता. समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि व्यथांची कल्पना आहे, पुरेपूर जाणीव आहे. आणि राज्यभरामध्ये क्रांती मोर्चे सुरू असताना आरक्षणासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाची जी काही भावना होती ती आपण जाणून आहोत. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आहे. या महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे मी काम करतोय. मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही, जीच आपण शपथ घेतलेली असते. आणि मराठा समाजाचं आंदोलन जे सुरू होतं, मी त्यावेळेस एका कुठेतरी म्हणालो, या समाजाच्या सारखं इतर कुठल्याही समाजाचं जर आंदोलन आणि ते लढा सुरू असता तरी मी तीच भावना व्यक्त केली असती. आणि म्हणून आपले जे काही इतर समाज बांधव आहेत त्यांच्यावरही कुठे कधी अशा प्रकारचा प्रसंग आला असता तर मुख्यमंत्री म्हणून माझी भूमिका जे मराठा समाजासाठी होती ती त्या समाजासाठी देखील आहे. आणि तसं भाष्य मी त्याही वेळेस केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे भाष्य केलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपले आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे, सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं, सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे. आणि राज्य देखील, या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करतंय. एखादा समाजाला जर मागासले पण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, मेनस्ट्रीम मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून. आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे. आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही. आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मराठा समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनाबाबत उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, लाखो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडला नाही, शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे, तरुण तरुणींचे आभार व्यक्त करतो. आजचा निर्णय हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीनं दिलेल्या लढ्याचा विजय आहे. मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख, वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. समाज बांधवांनी शासनावर विश्वास ठेवावा.
कुठलाही दुजाभाव ठेवला जाणार नाही असं सांगून आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागं घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागं पडलाय. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही तो मागे लोटला जातोय. त्यामुळं या समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा पर्याय होता. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचा निर्धार शासनानं केला होता. नागपूर इथं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे 3 दिवसाच्या चर्चेत मांडलं होतं. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मराठा आरक्षणास संमती मिळाल्यानं फेब्रुवारीमध्ये 2024 विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल हे मी जाहीर केलं होतं. त्यानुसार आजचा दिवस अमृत पहाट घेऊन आला आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ गेले 150 दिवस अहोरात्र मेहनत घेत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. मागील 2.5 वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारनं ठरवल्यानुसार आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत असल्याचं सांगून मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजासाठी ठोस करून दाखवण्याची संधी मिळाली, हे माझे अहोभाग्य मी समजतो, असंही ते म्हणाले. अण्णासाहेब पाटील यांनी दिलेलं बलिदान आमच्या सरकारनं व्यर्थ जाऊ दिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासूनच ही इच्छा मी व्यक्त केलेली आहे. राज्य शासन पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनं आहे. फक्त कायदेशीर मार्गानं त्यातल्या अडचणी दूर करायच्या होत्या. त्या अडचणी दूर करून दिलेला शब्द पूर्ण करतोय, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिमानानं सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षण हे शासनाचं प्राधान्य होतं. यासाठीच सप्टेंबर 2022 मंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचं अध्यक्ष केलं. सत्तेवर आल्यानंतर लगेचच म्हणजे ऑगस्ट 2022 अधिसंख्य पदांची निर्मिती केली. तसा कायदा केला. 21 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. 2014 ते 2022-23 या कालावधीतील रखडलेली नोकर भरती आम्ही पूर्ण केली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले होते त्यावर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलं. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनवर आता सुनावणी सुरू झाली आहे. त्यात देखील राज्य सरकारच्या वतीनं भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. तिथे निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या बाजूनं युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विधिज्ञांची फौज उभी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधिज्ञांचीही या कामी मदत घेतली जात आहे. कार्यदल देखील व्यवस्थापन केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.